मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत बघा, कांदा तणनाशक. कांदा पिकासाठी सर्वोत्तम तणनाशक कोणतं आहे याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे. पहिलं तणनाशक आहे गॅलंट आणि दुसरं तणनाशक आहे गोल. या दोन्हींचा वापर केला तर कांदा पिकातील तणनाशक जे आहे किंवा तण जे आहे ते लवकरात लवकर संपण्यास मदत होते. आता बघा, जेव्हा आपण कांदा लावतो, कांदा लावल्यानंतर शेतामध्ये तण उगवत असतं. म्हणजे तण जे आहे हे कांद्यासाठी हानिकारक असतं. जे काही जमिनीतील महत्त्वाचे घटक असेल ते तण शोषून घेत असतं. मग हे तण आपल्याला कशाप्रमाणे नियंत्रणात आणायचं व याच्यासाठी कोणतं औषध आपल्याला फवारायचं व हा फवारा किती दिवसांनी फवारायचा व याच्यामध्ये जे काही औषध आहे याचा डोसेज कसा आहे व तणाचे प्रकार कसे आहे याच्याविषयीचा आजचा व्हिडिओ सविस्तर आहे. सुरुवातीला चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आता बघा, तण कधी फवारायचा हा सर्वात महत्त्वाचा आपल्याला फवाराविषयीचा प्रश्न पडलेला असतो. बऱ्याच शेतकऱ्यांना हेच कळत नाही, कांदा लावल्यानंतर आणि पाणी दिल्यानंतर कधी तणनाशक फवारावं लागतं. मग याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक आहे, जेव्हा आपण कांदा लागवड करतो त्याच्यानंतर तणाचे 2 ते 3 पानं जर उगवलेले असतील तर त्यावेळेस आपल्याला तणनाशक फवारायचे आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी दिल्यानंतर तो 1 दिवस आणि असे 2 दिवस, एकूण 3 दिवसानंतर तणनाशक फवारायचं आहे. ज्याचं करून आपल्याला रिझल्ट चांगला येईल. जेव्हा 2 पाण्याचा तण असेल त्यावेळेस फवारा चांगला बसतो व ते तणनाशक लवकरात लवकर मरतं. कांदा लागवड केल्यानंतर किती दिवसांनी फवारावं याच्यावरती काही बंधन नाही, पण ज्यावेळेस तण उगवायला सुरुवात होईल त्यावेळेस आपलं तणनाशक फवारायचं आहे. मग तणनाशक फवारताना कोणती काळजी घ्यायची आहे, तर कांद्याला बघा, बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो, जेव्हा आपण तणनाशक फवारतो त्यावेळेस कांद्याला झटका बसतो. परंतु असं काही नाही. आपण जर व्यवस्थित औषध सिलेक्ट केलं, मग कोणतं औषध सिलेक्ट करायचं आहे, गॅलंट आणि गोल हे दोन्ही एकदम चांगले औषध आहे. यांचे किती प्रमाण आहे यांच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, गॅलंट आणि गोल हे दोन्ही औषध तणनाशक म्हणून उत्कृष्ट आहे. हे तुम्ही कांद्याच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कधीही फवारू शकता आणि यांचा रिझल्ट सुद्धा चांगला आहे. गॅलंट आणि गोल जर एक व्यवस्थित प्रमाणात जर वापरले तर जे तणनाशक आहे हे 24 तासाच्या आत मरून जाण्यास मदत होते. मग आता यांचं प्रमाण किती आहे, हे तणनाशक फवारायचं कधी आहे, तर सुरुवातीला आपण जे बघितलं की याचा फवारा जो आहे तो फवारा आपल्याला कांदा लागवड केल्यानंतर आणि पाणी दिल्यानंतर 3 दिवसांनी फवारायचा आहे. 3 दिवसांनी का फवारायचा आहे, तर कांद्यामध्ये व्यवस्थित बसतो. पहिलं औषध जे आहे गॅलंट. मग गॅलंटचे औषध आहे एक तणनाशक चांगल्या प्रकारचं आहे. तर 15 लिटर पंपासाठी हा 30 मिली आपल्याला गॅलंट घ्यायचा आहे. याची किंमत जी बाजारात आहे 400 मिलीची बॉटल आपल्याला 50 रुपयामध्ये येते. गॅलंट जे आहे हे डव्ह फार्मिंग कंपनीचं औषध आहे आणि हे उत्कृष्ट प्रकारचं तणनाशक हे वेगवेगळ्या पिकांना शेतकऱ्यांनी वापरलं असेल, परंतु मिश्रण कोणतं याच्याबरोबर करायचं आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही. गॅलंट कधी घ्यायचं, गोल कधी घ्यायचं, तर हे दोन्हींचं जर तुम्ही उत्कृष्ट कॉम्बिनेशन वापरलं तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळण्यास मदत होते. त्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं औषध आहे गोल. आता गोल किती घ्यायचं आहे बघा, 15 लिटर पंपाला 20 ml घ्यायचं आहे व याची बाजारामध्ये किंमत आहे, ती किंमत आहे 100 मिलीसाठी 233 रुपये. अशा प्रकारे हे दोन्ही मिक्सचर गॅलंट आणि गोल हे दोन्ही एकत्र वापरलं तर तण लवकरात लवकर मारण्यास मदत होते. आणि तिसरे महत्त्वाचे घटक, आता बघा, जेव्हा आपण हे दोन्ही फवारतो कांद्याला झटका बसण्याची शक्यता असते, कारण हे दोन्ही अतिशय स्ट्रॉंग औषध आहे. मग याच्याबरोबर झिंक चिलेटेड आपल्याला वापरायचं आहे. याचं प्रमाण आपल्याला त्या बॉटलवरती दिलेलं असतं, पावडरवरती दिलेलं असतं. आता ही पावडर काय काम करते आहे बघा, तर कांद्याच्या पातीला झटका बसू नये म्हणून ही झिंक जिलेटेड पावडर दिलेली असते. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं, झिंक जिलेटेड वापरलं तर कांद्याला नुकसान होते, परंतु याचे कोणतंही नुकसान नाही, याच्यापासून फायदाच होतो. धन्यवाद.